नमस्कार. सुनीताज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे खानदेशी पद्धतीने कैरीचं लोणचं. कैरीचं लोणचं अगदी स्टेप बाय स्टेप छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या टिप्स दाखवणार आहे. तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच लोणचं करत असाल तरी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अगदी बिनधास्त लोणचं करू शकता. त्यासाठी घेतले इथे मी 3 किलो कैऱ्या. पहा, इथे मी 5 ते 6 तास कैऱ्या पाण्यात भिजू दिल्या. कैऱ्या पाण्यात टाकल्यामुळे त्या कडक सुद्धा होतात. लोणच्यासाठी कैऱ्या घेताना कायम अशा कडक कैऱ्या घ्यायच्या, हाताने दाबल्या सुद्धा जात नाहीये. जर आपण नरम कैरी घेतली तर ती कैरी लवकर खराब होते व लोणच्याला बुरशी येते. कैऱ्या तोडल्यावर त्याला खूप चीक असतो, त्यासाठी त्या कमीत कमी 5-6 तास तरी पाण्यात टाकून ठेवायच्या. कैरी फोडताना हा जो देठाचा भाग असतो हा काढून घ्यायचा. मी इथे 2-3 कैऱ्यांचं काढून घेते. पहा, इथे मी सर्व कैऱ्या अशा कापून घेतल्या व त्या कापल्यावर त्यातल्या कोह्या काढून घेतल्या आणि स्वच्छ पुसून घेतल्या. कमीत कमी ह्या 4 ते 5 तास पंख्याखाली वाळू द्या, म्हणजे त्यातला जो ओलसरपणा आहे तो सर्व निघून जाईल. कैरीच्या फोडी सुकतात आहे तोपर्यंत आपण लोणच्याचा मसाला करून घेऊ. त्यासाठी इथे घेतली मी 2 वाटी मोहरीची डाळ, 1.5 वाटी मीठ. 1 किलो कैरीला 100 ग्रॅम मीठ लागतं, त्यासाठी इथे मी 300 ग्रॅम मीठ घेतलं. अर्धी वाटी हळद, पोहे खाण्याचे 4 चमचे हळद आहे. लाल तिखट 1 वाटी. इथे मी 4 लसणाचे कांदे सोलून घेतले. अर्धी वाटी बडीशेप, अर्धी वाटी धने, 1 पोहे खाण्याचा चमचा विलायची, 1 चमचा कपूरचणी, 1 चमचा लवंग, 1 चमचा मिरे, 2 चमचे हिंग व 1 चमचे मेथी. या सर्व साहित्याच्या साहाय्याने आपण अतिशय चविष्ट आणि टिकाऊ कैरीचे लोणचे बनवणार आहोत. त्यासाठी आता मी इथे बडीशेप, धने, मोहरीची डाळ ह्या वस्तू हलक्या आचेवर भाजून घेते. त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन ठेवला आहे. सर्वात आधी इथे मी मोहरीची डाळ भाजून घेते. आपण हे सर्व साहित्य भाजून घेतल्यामुळे आपले लोणचे भरपूर दिवस टिकतं. आता त्याच पॅन मध्ये मी शोप भाजून घेते. इथे शोप सुद्धा भाजून झाली. त्याच पॅन मध्ये आता आपण धने भाजून घेऊ. विलायची, कपूरचणी, मिरे व यातल्या मी अर्धा लवंग घेते, अर्धी लवंग राहू देते. पहा, आता मी हे भाजलेलं साहित्य धने, बडीशेप व लवंग, मिरे, विलायची, कपूरचणी हे थोडं जाडसर बारीक करून घेते. पहा, मी मिक्सरवर शोप आणि धने जाडसर बारीक करून घेतले. मिरे, लवंग, विलायची हे सुद्धा मी बारीक करून घेतलं. आता आपण ते असं काढून घेऊ एका बाजूला. आता मी इथे जो लसूण घेतला तो सुद्धा थोडासा जाडसर बारीक करून घेते. यातल्या जाड जाड पाकळ्या घेते. बारीक लसूण थोडासा तेलात टाकण्यासाठी राहू देते. पहा, इथे मी लसूण सुद्धा जाडसर बारीक करून घेतला. आता मी मसाल्यासाठी तेल तापवून घेते. आपले तेल गरम झाले की नाही ते पाहण्यासाठी त्यामध्ये 1 लवंग टाकून बघायची. पहा, लवंग लगेच वरती आली. लवंग वरती आली म्हणजे समजायचं आपलं तेल छान गरम झालं. त्या गरम तेलामध्ये
सर्वात आधी टाकायचा लसूण. आता मी इथे गॅस बंद केली. नंतर ह्या मी काढून ठेवलेल्या लवंग, मेथीचे दाणे. इथे तुम्ही मेथी कमी जास्त करू शकता. आणि जो लसूण आपण बारीक केला तो लसूण सुद्धा यात टाकून घेणार आहोत, म्हणजे आपला लसूणाचा जो ओलसरपणा आहे तो सर्व कमी होऊन जाईल. पहा, आपलं 2 मिनिटासाठी तेल थंड होतोय, त्यामध्ये लसूण परतला जातोय. आता त्याच तेलामध्ये मी हिंग घालून घेते, 2 चमचे हिंग. इथे मी परातीत सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे. त्यामध्येच आता हे मीठ सुद्धा टाकून घेते. तिखट एका बाजूला, हळद. आता आपण हे सर्व साहित्यांना असं गोल गोल करून घ्यायचं. तुम्हाला जर गूळ टाकायचा असेल तर हेच गरम तेल गुळामध्ये टाकायचा. 3 किलो कैऱ्यांसाठी अर्धा किलो गूळ पुरेसा होतो. पहा, हे गरम तेल ह्या मिठावर घालायचं, म्हणजे त्यातला सुद्धा ओलसरपणा सर्व निघून जातो. मोहरीच्या डाळीवर सर्वात शेवटी तिखटावर तेल घालायचं, म्हणजे आपलं तिखट जळणार नाही. मी इथे पूर्ण तेल घालून घेतलं. तुम्हाला जर तिखट थोडं कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता. हे तिखट मी घरीच केलेलं आहे. त्यामध्ये गावरानी मिरची, रेशमपट्टा, 2 मिरच्या आहेत. किती छान दिसतोय आपला मसाला. पहा, इथे मी सर्व मसाला एकजीव करून घेतला. मी इथे पूर्ण 750 ग्रॅम तेल घातलं. आपण बरणीत लोणचं भरल्यावर त्यावर अर्धा इंच तरी तेल हवं. आता हा मसाला मी जवळजवळ 2-3 तासासाठी थंड व्हायला ठेवून देते. पहा, इथे आता आपला मसाला पूर्णपणे थंड झाला आहे व आपल्या कैरीच्या फोडी सुद्धा वाळून तयार झाल्या आहेत. आता मी ह्या कैरीमध्ये हा मसाला टाकून घेते. पहा, मी अशा प्रकारे सर्व मसाला कैरीच्या फोडीत टाकून घेतला. आता आपण प्रत्येक कैरीच्या फोडीला मसाला लागेल अशा प्रकारे हलक्या हाताने एकजीव करून घेऊ. आता आपली कैरी आणि मसाला छान एकजीव झाला आहे. आता आपण हे मिश्रण रात्रभर असंच झाकून ठेवू व दुसऱ्या दिवशी बरणीमध्ये भरून घेऊ. पहा, लोणचं भरण्यासाठी मी ही काचेची बरणी घेतली आहे. ही काचेची बरणी मी आधी स्वच्छ धुवून घेतली व 2-3 तासासाठी उन्हामध्ये वाळवून घेतली. आता आपण लोणचं भरण्याच्या आधी हिला हिंगाची वाफ देऊन घेऊ, म्हणजे लोणचं छान टिकतं. हिंगाची वाफ देण्यासाठी मी तवा गरम करून घेतला. त्यावर आता हिंग घालायचा. पहा, कसं धूर निघतोय. आता यावर अशी उलटी बरणी धरायची, म्हणजे बरणीला वाफ छान दिली जाते. पहा, आता ही बरणी आपण थंड होऊ देऊ. तिला वाफ दिल्यामुळे मसाल्यामध्ये कालच्या फोडी टाकून घेतल्या होत्या. आता ह्या मी दुसऱ्या दिवशी भरते. हे कैरीचं लोणचं बघा, फक्त बघताच असं वाटतं ना, तर एक फोड उचलावी आणि सरळ तोंडात टाकावी. अगदी माझ्याही तोंडाला पाणी सुटलं. पहा, इथे वाफ देऊन बरणी थंड झालेली आहे. त्यामध्ये आता आपण लोणचं भरून घेऊ. लोणचं भरल्यावर बरणीवर असा पातळ कापड बांधून घ्यायचा, म्हणजे लोणच्याला हवा सुद्धा लागते व लोणचं आरामात 1-2 वर्ष टिकतं. लोणचं टिकण्यासाठी अजून एक टिप्स, लोणचं काढताना कायम कोरडा चमचा वापरायचा आणि छोट्या भांड्यात काढून ठेवायचं. लोणच्यामध्ये हात कधीच घालायचा नाही. तयार झाले आपले खानदेशी पद्धतीने
खमंग, चविष्ट व झणझणीत असे वर्षभर टिकणारे लोणचे. लोणचे बरणीत भरल्यावर त्यावर 1 इंचाचा तेलाचा थर हवा, म्हणजे आपल्या लोणच्याला बुरशी लागत नाही, कैरी मऊ पडत नाही व लोणच्याचा वास सुद्धा येत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.